हक्काचे जेफ न्यूज, बातम्यांच्या 2 पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये मी लोंढे विजयकुमार महादेव, बहुजन आवाज न्यूज चॅनल संपादक, पत्रकार सेवा संघटना महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया महाराष्ट्र उपाध्यक्ष। कालच्या 26 जानेवारीला भारत सरकारने पत्रकारितेची दखल म्हणून त्या ठिकाणी पोस्टाचं तिकीट या ठिकाणी जारी केलेलं आहे आणि जाहीर केलेलं आहे। हे तिकीट जे आहे 180 देशामध्ये प्रदर्शित झालेलं आहे। त्याचबरोबर नासासारख्या ठिकाणी देखील त्या ठिकाणी पत्रकारांना देखील तिथं त्या ठिकाणी स्थान असावं या हिशोबाने त्या ठिकाणी माझी नासामध्ये देखील जे काही माझी पत्रकार क्षेत्रातली माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी पाठवून एक मला त्या ठिकाणी बोर्डिंग पास देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे। तर वास्तविक पाहता पत्रकारांना फक्त रस्त्यावर उतरून बातमी देणे एवढंच विश्व माहिती असतंय, अन्यायाच्या विरोधात लढणे एवढंच माहिती आहे। परंतु याच्याही पलीकडं असे ज्यावेळेस आपण प्रामाणिक काम करतो पत्रकार म्हणून, तर त्यावेळेस कुठंतरी अशा शासन दरबारी असतील किंवा सामाजिक संघटना असतील या कामाची दखल घेऊन आपला त्यात यथोचित त्या ठिकाणी सत्कार करतो। माझे गुरु डॉक्टर विश्व शांतीदूत डॉक्टर सुधीरजी तारे यांच्या माध्यमातून हे सर्व मला या ठिकाणी मिळालेले आहे। तसंच पत्रकार सेवा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष संस्थापक अध्यक्ष रामनाथ जराड हे या दोघांचंही या ठिकाणी खूप मोठं या ठिकाणी मला योगदान मिळालं आहे। वास्तविक पाहता सोलापूरसारख्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता काय आहे, सुरुवातीपासून मी चळवळीमध्ये काम करत असताना एक कुठंतरी आपली न्यायाची भूमिका समाजाला न्याय देण्यासाठी मी स्वतःचं म्हणजे या ठिकाणी पत्रकारिता सुरू केली। या ठिकाणी सुरू करत असताना माझ्या कार्याचा थोडक्यात या ठिकाणी उल्लेख करतो। जसं भूकंप झाला असेल त्या ठिकाणी अनाथ मुलांना त्या ठिकाणी दत्तक घेऊन किंवा त्या ठिकाणी त्या मुलांना एकत्र करून जे नळदुर्गचं आपलं घर आहे त्या ठिकाणी त्याची पायाभरणी आम्ही केलेलं आहे। त्यानंतर कोरोनासारख्या ठिकाणी ज्यावेळेस लोकांना ऑक्सिजन मिळत नव्हतं किंवा अनेक ठिकाणी त्यावेळेस रस्त्यावर उतरून देखील अनेक लोकांचे प्राण वाचवले। आज दिव्यांग मुलांचे विवाह असतील, लग्न लावणं असतील किंवा अनेक प्रकारे विविध सामाजिक कामं जे असतील, बऱ्याच वेळेस लोक रक्तदान हे करत असताना मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्वतःच मी त्या ठिकाणी रक्तदान करून त्या ठिकाणी वाढदिवस करतो। आणि असे विविध जे जिल्ह्यात असतील, जिल्ह्याच्या बाहेर असतील, ग्रामीण ज्या शासनाच्या योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी माझ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून किंवा आमच्या पत्रकार सेवा संघटनेच्या माध्यमातून केलेलं। अनेक शैक्षणिक विद्यार्थ्यांना मदत केलेलं आहे, सामाजिक काम आहे। अशा पद्धतीनं काम आपण करत असताना कुठल्याही स्वार्थी भावना न ठेवता, फळाची अपेक्षा न ठेवता तुम्ही काम करत राहा, यश तुमच्या पाठीशी आहे। अशाच पद्धतीने मी हे सुरुवातीपासून काम करत गेलो आणि माझ्या कामाची दखल ही केंद्र सरकारने घेऊन हे तिकीट या ठिकाणी 26 जानेवारीला जाहीर झालेलं 500 रुपयाचं हे तिकीट 180 देशामध्ये 30 वर्षे चालणार आहे आणि त्यानंतर हे संग्रह त्या ठिकाणी ठेवणार आहे। आणि तसंच डॉक्टर सुधीर तारे यांनी माझ्या जन्मतारखेच्या वाढदिवसाच्या निमित्त रिझर्व्ह बँकेतनं खास 141276 ह्या नंबरची देखील मला आज त्या ठिकाणी भेट म्हणून ती 10 रुपयाची नोट दिली। हे माझ्यासाठी खूप अस्मरणीय अशा गोष्टी आहेत। तर अशाच पद्धतीनं या ठिकाणी मी एवढंच सांगतो, पत्रकार म्हणून जे बांधव आहेत किंवा इतर जे समाजामध्ये काम करतात त्यांनी आपल्या समाजासाठी, आपल्या अन्यायग्रस्त बांधवासाठी त्यांनी काम करावं, या ठिकाणी एवढंच सांगतो। धन्यवाद।